फ्रेंड्स, तर चला मग आज आपण बनवणार आहोत फ्लावर। इथे मी घेतला आहे पावशेर फ्लावर आणि थोडीशी तुरीची डाळ, त्याचबरोबर चटणी, जिरा, मोहरी, सब्जी मसाला, हळद आणि कोथिंबीर। कढई गरम झाली आहे, थोडेसे तेल टाकून घेऊ। नंतर बारीक केलेला लसणाला खमंग असा वास सुटलेला आहे, तर आपण घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊ। नंतर डाळ फ्लावर त्याच्यामध्ये टाकून घेऊ। चांगल्या प्रकारे मिक्स करा। एक छोटासा ग्लास पाणी ओतून घ्या। चवीनुसार थोडेसे नमक टाका। 10 मिनिटे झाकून ठेवून घेऊया, जेणेकरून आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली जाईल। पहा, आपली गरमागरम डाळ फ्लावर तयार। गरमागरम आपला डाळ फ्लावर रेडी आहे। आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।